Hello dear learners, today's class is very important and master class. Okay, how it is? Let us see. Today we have to understand the 12 tenses formula. Okay, जे 12 टेन्सेसचे फॉर्म्युला आहेत विद्यार्थी मित्रांनो ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ज्यानं 12 टेन्सेस केले त्याचं सेंटेन्स करून ट्रान्सलेशन मराठीमधून समजून घेतलं त्याचं अर्ध इंग्रजीचं काम झालं असं मी म्हणेन. कारण इंग्लिश इज नथिंग बट टेन्सेस. आणि टेन्सेसमध्ये आहे काय बरोबर आहे. ही जी 12 टेन्सेस आहेत ते अकॉर्डिंगली आपण पहिल्यांदा सिंपल, नंतर कंटिन्युअस, नंतर परफेक्ट, नंतर परफेक्ट अँड कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये क्लासिफाईड केलेले आहेत. इफ यू स्टडीड वेल याचा स्क्रीनशॉट तुम्ही नंतर काढून घ्या. ओके, आणि याचं सिक्रेट काय आहे. ओके, आय वुड लाईक टू शेअर माय ओन एक्सपिरियन्स. याची मराठीमध्ये ट्रान्सलेशन झालेले जे सेंटेन्सेस आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. सो सी दॅट. सिंपल म्हणजे साधा काळ. सिंपलचा अर्थ काय होतो? साधा काळ. तर सिंपल प्रेझेंट टेन्स फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. वर्क फॉर्म आपण घेतलेला आहे एका व्हिडिओमध्ये. वर्क फॉर्म V1 प्रेझेंट, V2 पास्ट, V3 पास्ट पार्टिसिपल, V4 प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, V4 म्हणजे काय? जो बेस फॉर्म ऑफ द वर्ब आहे त्याला ING लागत असतं. तर सब्जेक्ट म्हणजे काय? नाउन प्रोनाउन्स येतात त्याच्यामध्ये. नंतर वर्बचं पहिलं फॉर्म, नंतर O म्हणजे ऑब्जेक्ट. ओके, तर सिंपल प्रेझेंट टेन्स फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचा? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, सिंपल फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता आयडेंटिफाय कसं म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे V1 बघा, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे V2 आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय? पुन्हा V1 फक्त शॅल विल असते. डिड यू अंडरस्टँड? समजलं तुम्हाला? बघा कसं. नंतर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं? कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याच्यामध्ये V4 कंपल्सरी असते. V4 बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स V4, पास्ट कंटिन्युअस टेन्स V4, फ्युचर कंटिन्युअस टेन्स V4. सो दीज आर सम सिंपल ट्रिक्स टू अंडरस्टँड. ओके, लक्षात ठेवण्यासाठी V4 असते त्याच्यामध्ये. फक्त टू बीची रूपं बदलतात. प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर, पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर आणि फ्युचर टेन्समध्ये शॅल बी विल. ओके, नंतर परफेक्ट टेन्समध्ये जसं कंटिन्युअस टेन्समध्ये V4 कंपल्सरी असते तसं परफेक्ट टेन्समध्ये V3 कंपल्सरी. ओके, इट मस्ट बी देअर V3. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये V3, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये V3, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये V3. बघा. ओके, फक्त या ठिकाणी प्रेझेंट टेन्समध्ये हॅज वापरायचं, पास्ट टेन्समध्ये हॅड आणि फ्युचरमध्ये शॅल हॅव विल हॅव. म्हणजे इथं V3 कंपल्सरी, इथं V4. ओके, नंतर आहे प्रेझेंट कंटिन्युअस अँड परफेक्ट टेन्स. पूर्ण अपूर्ण काळामध्ये काय? तिन्ही काळामध्ये V4. तिन्ही काळामध्ये V4. ओके, आणि इथं प्रेझेंट टेन्समध्ये हॅव बीन, हॅज बीन, परफेक्ट टेन्समध्ये हॅड बीन आणि फ्युचर परफेक्ट अँड कंटिन्युअसमध्ये शॅल हॅव बीन, विल हॅव. So these are some simple tricks to understand, my dear learners. Okay. Beside this, याच्या व्यतिरिक्त आणखी काय लक्षात ठेवायचं आपल्याला? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये V1 कंपल्सरी आहे. ओके, याच्यामध्ये मराठीमध्ये त, ता, ती असे प्रत्यय लागतात. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये त, ता, ती मराठीत प्रत्यय लागतात. जसं मी शाळेत जातो आलं तर शेवटी, कारण मराठीमध्ये क्रियापद शेवटी असते. मी अभ्यास करतो. ओके, मी पत्र लिहितो, आय राईट अ लेटर. है ना? मी इंग्रजीत बोलतो, आय स्पीक इन इंग्लिश. त, ता, ती प्रत्यय लागतात. व्हेरी इम्पॉर्टंट सिक्रेट.
हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुमचं अर्ध इंग्रजीचं काम झालं असं मी समजेल. आय गॅरंटेड इट 100%. पास्ट टेन्समध्ये ल, ला, ली असे प्रत्यय लागतात. मी शाळेत गेलो, गोचं वेंट, आय वेंट टू स्कूल. मी अभ्यास केला, आय स्टडीड. मी लिहिलं, आय रोट. बघा, मी आंघोळ केली, आय बाथ. मी सांगितलं, आय टोल्ड. मी नंतर फ्युचर टेन्समध्ये र, रा, री प्रत्यय लागतात. र, रा, री. ओके, र, रा, री असे प्रत्यय लागतात. ललाली पण लागतात, परंतु आपल्याला समजण्यासाठी जसं मी अभ्यास करणार किंवा मी अभ्यास करेल, परंतु ल आपण पास्ट टेन्समध्ये घेतलं ना तर अंडरस्टँड झालं तर र, रा, री. मी शाळेत जाणार म्हणजे आय विल गो टू स्कूल. मी अभ्यास करणार, आय विल स्टडी. ओके, मी पत्र लिहिणार, आय शाल किंवा आय विल राईट अ लेटर. नंतर कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये शेवटी बघा त आहे. मी अभ्यास करत आहे, आय एम स्टडिंग. मी शाळेत जात आहे, आय एम गोईंग टू स्कूल. मी पत्र लिहित आहे, आय एम रायटिंग ए लेटर. ओके, राम आंबा खात आहे, राम इज इटिंग ए मँगो. त आहे. ओके, कारण एम इज आरचा अर्थ काय होतो, आहे. आणि व्ही फोर म्हणजे आय एन जी प्रत्यय. नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय, त होते, त होते किंवा होता. तो शाळेत जात होता, ही वॉज गोईंग टू स्कूल. मी शाळेत जात होतो, आय वॉज गोईंग टू स्कूल. मी अभ्यास करत होतो, आय वॉज स्टडिंग. मी पत्र लिहित होतो, आय वॉज रायटिंग अ लेटर. ते खेळत होते, दे वेअर प्लेइंग. वॉज वेअर अर्थ काय होतो, होता, होते. नंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये काय, शॅल बी, विल बी. म्हणजे काय, या ठिकाणी त असणार. त असणार. मी शाळेत जात असणार, आय शॅल बी गोईंग टू स्कूल. ओके, मी पत्र लिहित असणार, आय शॅल बी रायटिंग अ लेटर. ओके, तो लिहित असणार, ही विल बी रायटिंग. ओके, अंडरस्टँड. आता परफेक्ट टेन्समध्ये काय, परफेक्ट टेन्समध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. या कंटिन्युअस टेन्समध्ये क्रिया अपूर्ण असते. याच्यामध्ये सिम्पली द ॲक्शन टेक प्लेस. इथं परफेक्ट टेन्समध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. जसं त्याला कोणते प्रत्यय लागतात मराठीत, ल, ला, ली आणि आहे. ल, ला, ली, आहे. फॉर एक्झाम्पल, मी शाळेत गेलो आहे, है ना. मी शाळेत गेलेलो आहे म्हणजे आय हॅव गॉन टू स्कूल. मी थ्री फॉर्म, है ना. पहिल्याच्यामध्ये इथं गो वापरलं, इथं आपण वेंट वापरलं होतं, बरोबर आहे. इथं आय एन जी लागला होता, गोईंग. तर या ठिकाणी आय हॅव गॉन टू स्कूल. परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बघा, थोडं अंडरस्टँड करून घ्या. इट इज सम न्यू लर्नर्स, इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. परंतु एक वेळेस तुमच्या जर लक्षात आलं, सो यू विल बी द मास्टर ऑफ इंग्लिश. ओके, आय ॲश्युअर दॅट. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये काय, इथं ल, ला, ली, होते. ल, ला, ली, होते, होता. ओके, मी शाळेत गेलो होतो म्हणजे आय हॅड गॉन टू स्कूल. मी शाळेत गेलेला असणार, या ठिकाणी ल, ला, ली असणार. ल, ला, ली असणार. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. म्हणजे कुठं इथं त, ता, ती लागतं, इथं ल, ला, ली, इथं र, रा, ली, इथं त आहे, त होते, त असणार, इथं ल, ला, ली आहे, ल, ला, ली होते, ल, ला, ली असणार. ओके, हा परफेक्ट कंटिन्युअस जो टेन्स आहे, इट्स व्हेरी रेअर टाईम इट कॅन बी यूज. परंतु याचं पण आपल्याला माहिती पाहिजे. बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे याच्यामध्ये क्रिया ॲक्शन इज कम्प्लिटेड अँड स्टील ॲक्शन इज गोईंग ऑन. ॲक्शन सुरू पण असते, झालेली की नाही, सुरू पण आहे.
जसं पाऊस पडत आलेला आहे, इट हॅज बीन रेनिंग, है ना. मी इथं राहत आलेला आहे, आय हॅव बीन लिव्हिंग हिअर. मी शिकत आलेला आहे, आय हॅव बीन स्टडिंग. असे इथं या ठिकाणी मग काय करणार आपण, सब्जेक्ट प्लस हॅव बीन, हॅज बीन प्लस V4. तर इथं या ठिकाणी ल, ला, ली नाही, या ठिकाणी प्रेझेंट त आहे, करत आलेला आहे. इथं त करत आलेला आहे. आय हॅव बीन स्टडिंग, मी शिकत आलेला आहे, शिकत आलेला आहे. म्हणजे त या ठिकाणी प्रत्येक गोष्टी लागतात. त ला आहे, त ला आहे. नंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये त ला होते, त ला होते. नंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये त ला असणार, त ला असणार. सो दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट 12 टेन्सेस फॉर्म्युला. बिकॉज मराठी सेंटेन्स करायचे आणि सडन डायरेक्टली त्याचे अकॉर्डिंग टू टेन्सेस यू कॅन मेक द सेंटेन्स. व्हेरी सिम्पल ट्रिक, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू मेक द स्क्रीनशॉट अँड राईट विथ युअर सेल्फ. ओके, एक सेंटेन्स आपण घेऊन बघू म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बघा, ओके, एक सेंटेन्स आपण जर घेतलं, सो आय विल रब दिस नाव. So it's very very important trick I learns myself. That is what I am sharing with you. त्याची एक वाक्य घेऊ आपण, म्हणजे मराठीमध्ये करू. जसं ही goes to school. He goes to school. What is that? He goes to school. आता go चे फॉर्म माहिती आपल्याला, go, went, gone आणि going. ओके, go, went, gone, going. Did you understand? ये V1 है, ये V2, ये V3, V4. इंग्लिश स्पीकिंग अँड टॉकिंग हे वर्बवर डिपेंड्स. जेवढे तुम्ही वर्क करणार, आय विल मेक द PDF रिगार्डिंग द वर्क फॉर्म. जनरल वर्क फॉर्म घ्यायचे आणि ते असे सेंटेन्स करायचे. ही गोज टू स्कूल म्हणजे तो शाळेत जातो. बघा, आलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय सांगितलं होतं मी, ती प्रत्यय. मी अभ्यास करतो, आय स्टडी. मी इंग्रजीत बोलतो, आय स्पीक इन इंग्लिश. तो स्टोरी सांगतो, तो कथा सांगतो, ही टेल अ स्टोरी. मी आंघोळ करतो, आय बाथ. आय स्लीप, आय रीड, आय ड्रॉ पिक्चर्स. ते वाटतं ती प्रत्यय लागतात. त्याचं पास्ट टेन्स जर करायला गेलो आपण, तर ही वेंट टू स्कूल. ही वेंट टू स्कूल. तो शाळेत गेला. आलं ना, हे बघा, तो शाळेत गेला. मी आंघोळ केली, आय बाथ. मी बोललो, आय स्पोक, है ना. ती बोलली, सी टॉक. ओके, मी पत्र लिहिले, आय रोट ए लेटर. राईट रोट. बघा, ल आलं इथं, इथं त आलं. फ्युचरमध्ये हेच वाक्य बनवू आपण, ही विल गो टू स्कूल. तो शाळेत जाणार. बघा, आलं र. मला काय सांगितलं होतं, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ती लागतात, सिंपल पास्ट टेन्समध्ये आली लागतात आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये लागतात. यू कॅन मेक अनदर सेंटेन्स. ओके, मी पाहतो, आय सी. मी पाहिलं, आय सॉ. मी पाहणार, आय विल सी. डिड यू गेट इट? तर कंटिन्युअसमध्ये करायचं. हेच वाक्य कंटिन्युअसमध्ये करू आपण. कंटिन्युअसमध्ये काय, आय विज आर V4. ही इज गोइंग टू स्कूल. ही इज गोइंग टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात
आहे, जात आहे. काय प्रत्यय सांगितले होते? त आणि आहे. तो शाळेत जात आहे, शाळेत जात आहे, है ना? तो अभ्यास करत आहे, ही स्टडिंग. तो झोपत आहे, ही स्लीपिंग, ही टॉकिंग, ही इज रीडिंग, ही इज प्लेइंग, ही इज कमिंग, ही इज दे आर प्लेइंग. यू कॅन मेक पर्सनल प्रोनाउन्स तो चार्ट घ्यायचा, त्याचे सेंटेन्स. तर फिफ्थ, ही वॉज गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात होता. तो शाळेत जात होता. व्हॉट इज दॅट? तो शाळेत जात होता. आलं तर होता इथं आहे, है ना? जात होता, जात आहे, है ना? जात म्हणजे गोईंगसाठी, आणि इज म्हणजे आहे, वॉज म्हणजे होता. कम्पेअर करायचं. फ्युचर, ही विल बी गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात असणार, है ना? जात असणार, जात होता, जात आहे. जात 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 जे आहे ना, ते गोईंग गोईंग गोईंग. बघा तिन्ही याच्यामध्ये गोईंग गोईंग याला सांगितलं तुम्हाला की कंटिन्युअस म्हणजे बिफोर. आता परफेक्ट. परफेक्ट म्हणजे काय? दलाली आहे, दलाली होता, दलाली असणार. तसं ही हॅज गॉन टू स्कूल. तो शाळेत गेला आहे. क्रिया पूर्ण झाली ना? ललाली आहे, गेला आहे. तो शाळेत गेला आहे. ओके. तो खेळलेला आहे, ही हॅज प्लेड. तो आलेला आहे, ही हॅज कम. त्याने लिहिलेला आहे, ही हॅज रिटन. तिने लिहिलेला आहे, शी हॅज रिटन. ती झोपलेली आहे, शी हॅज स्लेप. तिने अभ्यास केलेला आहे, शी हॅज स्टडीड. 8 नंबरमध्ये ही हॅड गॉन टू स्कूल. तो शाळेत गेला होता. तो शाळेत गेला होता, है ना? ही हॅड कम टू होम. तो शाळेत आलेला होता. ही हॅड रिटर्न अ लेटर. त्याने पत्र लिहिलेले होते. ही हॅड अ स्पोकन, है ना? नंतर फ्युचर परफेक्ट टेन्स. ही will have gone to school. तो शाळेत गेलेला असणार. तो शाळेत गेलेला असणार, है ना? आता गेलेला आहे, गेला होता, गेलेला असणार. हे जे मराठीतले वाक्य त्याच्याशी कम्पेअर करायचं. इथं मी काय सांगितलं होतं, कंटिन्युअसमध्ये V4 कंपल्सरी आहे आणि परफेक्टमध्ये काय V3, गॉन गॉन गॉन. ओके. मी अभ्यास केलेला आहे, आय हॅव स्टडीड. मी अभ्यास केलेला होता, आय हॅड स्टडीड. मी अभ्यास केलेला असणार, आय विल हॅव स्टडीड. ओके. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक रिगार्डिंग दिस. One tense is left. I will write here. You can make the screenshot if you needed. Okay, it's very important. कारण हे जे tense as a Marathi translation, if you study, so definitely the speaking will come out. Here I will write here. कोणता राहिला आता? परफेक्ट. 3 नंबरचा परफेक्ट अँड कंटिन्युअस टेन्स. पहिला प्रेझेंट परफेक्ट अँड कंटिन्युअस टेन्स. कसे वाक्य? हॅज बीन, हॅव बीन, हॅज बीन प्लस इको. ही हॅज बीन, व्हॉट इज दॅट? गोईंग टू स्कूल. ही हॅज बीन गोईंग टू स्कूल. याचं ट्रान्सलेशन येते तो शाळेत जात आलेला आहे. तो शाळेत जात आलेला आहे. नंतर
past perfect continuous tense. He had been going to school. याचं ट्रान्सलेशन, तो शाळेत जात आलेला होता. ओके, लास्ट तो शाळेत जात आलेला होता. होता म्हणजे पास्ट, आहे म्हणजे प्रेझेंट, हे असणार म्हणजे फ्युचर. हे टेक्निक तुमच्या लक्षात आलं. 12 नंबरचं, ही विल हॅव बीन गोईंग टू स्कूल. ही विल हॅव बीन गोईंग टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात आलेला असणार. ओके, मग 12 टेन्सेस 35 मध्ये सिम्पल ट्रिक्स सांगितले तुम्हाला. कुठं ती आहे, कुठं त आहे, कुठं ल आहे. हे जे काही सिम्पल ट्रिक्स आहेत, यू दी सिक्रेट बनवू आपण त्याला, ते लक्षात ठेवा. अँड यू मेक द सेंटेन्सेस. ओके, सो इट इज अ मास्टर क्लास असं म्हणेन मी. यू ट्राय टू अंडरस्टँड. Okay, and you do share, like and subscribe more and more to the students. Okay, thank you so much. This is all about today's lecture.